ओके. HCF अँड LCM. आवाज सर्वांना येतोय का? Yes. ओके. चला. आपण LCM काढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे HCF बी निघतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. परत एकदा समजून घेऊ. आता HCF आणि LCM कोणाला सांगायचं गरज आहे का? No. मसावी No. आणि हा लसावी. No. तर बघा, मसावी आणि लसावी. तर मसावी म्हणजे काय असतो? 2 संख्या किंवा 3 संख्या आपल्याला दिल्या जातात आणि त्यांचा मसावी काढायचं म्हणलं, की असं समजा आता आपण एक पाहूयात 30, 36 आणि 48 म्हणजे 30, 36 अँड 48 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत. यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला आता. कालपर्यंत आपण 2 संख्यांचा पाहिला होता. तर मग काय करावं लागेल? अशी कोणती मोठ्यात मोठी संख्या असेल सांगा आता तुम्ही डायरेक्ट पटकन. तिचा मसावी किती येईल? 48. 48 मसावी कसा येईल? मोठी हां? मोठी काढायची का छोटी? मसावी काढायचं आपल्याला. छोटी काढायची. हां. 3 हां, किती येईल? 6. 6 येईल. व्हेरी गुड. 6 येणार आहे. बघा 6 ने यालाही भाग जातो, यालाही जातो आणि यालाही जातो. त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं याला 18 ने जाऊ शकतो. तो यालाही जातो, याला नाही जाणार. याला 9 ने जाईल. इकडे याला नाही जाणार. याला बघा याला 12 न जातो, याला 12 न जातो. पण याला जात नाही. म्हणजे हे बसत नाहीत. मग 6 अशी एकमेव नंबर आहे, की या तिन्हीलाही भाग जातो. आता 3 ने जाईल. आता अवयव बघूया त्यांचे. बघा जर आपण पाहिलं फॅक्टर जर पाडले, तर काय फॅक्टर्स येतील याचे? इन शॉर्टमध्ये जर पाहिलं, तर मला याला 2 ने भाग जाईल, याला 3 ने जाईल, 6 ने जाईल, त्यानंतर याला 10 ने जाईल. बरोबर? यानंतर पुढे याला 15 ने जाईल आणि नंतर 30 ने जाईल. त्यानंतर याला याला 2 ने जाईल, याला 3 ने जाईल, याला 6 ने जाईल, याला 9 ने जातो, याला 12 ने जाईल आणि 18 ने जाईल. आता त्याच्यानंतर याला 2 ने जाईल, याला 3 ने जाईल, 4 ने जाईल, त्यानंतर 6 ने जाईल, त्यानंतर 8 ने जाईल, त्यानंतर याला 12 ने जाईल, त्यानंतर 16 ने जाईल, त्यानंतर आणखी 24 न जाईल. ओके. आणि त्यानंतर शेवटचा अंक म्हणजे तो स्वतः 48 आणि याच्यातला स्वतः 36. पण आता यांच्यामधला कॉमन नंबर शोधायचा आहे, की जो इकडे बी म्हणजे तिन्हीमध्ये बी पाहिजे. तर कॉमन नंबर आहे बघा एक तो म्हणजे इथं 6 आहे. तो तिन्हीमध्ये सुद्धा आहे. याच्यापेक्षा मोठा आणि तो मोठा आहे सगळ्यात. 2, 3 आहे, 2, 3 इकडे आहे, 2, 3 इकडे बी आहे. पण 6 हा सगळ्यात मोठा आहे, की जो तिन्हीमध्ये आहे. बाकीचे अंक इकडे-तिकडे दोन्हीत कॉमन आहेत, पण तिन्हीमध्ये कॉमन नाही. म्हणून याचा ॲन्सर किती आहे? मसावी किती आलेला आहे तर थोडक्यात 6 आलेला आहे. 6. कळालं का? Yes. गुड. आता मग ह्यांचा लसावी किती येईल बरं? सांगा लसावी किती येईल?
720. 100 720. 720 का? ओके. आता बघूयात मग. समृद्धीनं दिलेलं आहे 720. 48. 48 48 ला 48 न भाग जाईल. पण 36 न 30 न नाही जाणार. 48 कसा येईल? चला बघूयात मग आता. 2 × 3 × 5 हे झाले 30 चे अवयव. त्यानंतर 36 चे किती येणार? 2 × 3 × म्हणजे आपण असं घेऊयात 2 × 2 × 3 × 3 यांचा गुणाकार करून बघा. होतोय का 36? 2 2 जा 4, 4 3 जा 20, 23 जा 36. ओके. आणि आता 48 चे अवयव बघूयात. 2 × 2 × त्यानंतर 2 × 2 × 3 बघा आता गुणाकार करून बघायचा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 3 जा 48. ओके. मग आता यांचे कॉमन फॅक्टर शोधा. 2 2 2 ओके लिहिले 2. 2 2 2 आता 2. त्यानंतर आणखी 3 3 त्यानंतर 3 3. घेतले कॉमन. त्यानंतर 5 इकडे आहे का 5? कुठे नाही. आता त्याच्यानंतर काय करायचं? आता ज्या वेळेला आपण काय करूयात, बघा लक्षात घ्या. आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, की 72 आहेच. म्हणजे इथं आपल्याला 720 या तिन्ही संख्येला भाग जातो. बघा. परंतु पुढे आपल्याला शोधायचंय, की आता अनकॉमन जे आहेत, तर ते आपल्याला घ्यावे लागतील पुढे. मग इथं काय येणार? 5 घ्या. नंतर 2 × 2 × 2 × 2. आता मग ओके. या पद्धतीनं. आता आपल्याला काय करायचं? यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. करा मल्टिप्लिकेशन. किती येईल? सांगा. चला बघूयात मग आता. 2 3 जा 6, 6 5 जा 30, 32 जा 60, 62 जा 120, 20 बघा हे आपण कुठपर्यंत आलो? पहिल्यापासून घेऊ. विसरायचं नाही. बघा 2 3 जा 6, 6 5 जा 30, 32 जा 60, 62 जा 120, 122 जा 240 आणि 242 जा 480 हा झाला त्याचा लसावी. हा आहे 720 ला ह्या तिन्ही अंकानं भाग जातो. परंतु लहानात लहान संख्या शोधायची, ही संख्या मोठी आहे. आलं का लक्षात आता? म्हणजे आन्सर किती आलं आपलं? 480. 80. अशा पद्धतीने. चला आता पुढे आणखी एक बघूयात उदाहरण. 2 संख्या दिल्यावर सोपं जातंय. 3 संख्या दिल्यावर कसं होतं? थोडा वेळ जातो. पण करावं लागतात. ते सुद्धा आलं पाहिजे. घेऊया 12, 16 आणि त्यानंतर पुढे घेऊ आपण 40. चला आता ह्या संख्या आता 12, 16, 14 यांचे डायरेक्ट अवयव पाडून घ्यायचे. 2 × 2 × 3 12 चे. 3. ओके.
16चे आता मी डायरेक्ट शेवटचं सांगतोय. मी स्टेप देत नाही आता. इथं हे असं झालं. मी डायरेक्ट शेवटच्या स्टेपवर अवयव काढतोय हां. समजून घ्या. त्यानंतर इथं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 2 into 5. ओके. त्यानंतर इथं याचे 2 इंटू 7 ओके. आता मग मसावी निघेल आता इथं कॉमन फॅक्टर काढून. मग मसावी काढण्यासाठी कॉमन फॅक्टर घ्यावे लागतील. कॉमन फॅक्टर आहे 2 2, 2, आणि 2, 2. 2. 2, 2, 2 हा झाला कॉमन फॅक्टर. मग यांचा मसावी किती आला थोडक्यात? 2च येणार. दुसरा येणार नाही. लक्षात घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर कारण 4 ह्या दोघाला भाग जाईल, पण ह्या 14ला जाणार नाही. मग हे झालं मसाई. पण आता अनकॉमन. मग अनकॉमन काय-काय आहेत थोडक्यात? मग आता 3. लसावीसाठी काय करावं लागेल? लसावीसाठी आता सगळे अवयव फक्त कॉमन 2 एकदा घ्या आणि उरलेले घ्या 2 इंटू 3 इंटू 2 2 into इंटू 2 3. इंटू 2 2 into आणि उरले 7. आता ह्या 2. सगळ्यांचा गुणाकार करा. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 2 जा किती झाले मग? 12 2 जा सांगा? 24. 24, 24 2 जा 24 to 48. 48 आहे. 48 2 जा बनवा. 86. हां? 86. 86 आणि 86 इंटू 7 करा. 600. 600 8. 608. 8 कसं येईल बघा? 609. अरे 9 कसं येईल? 602. हां. गुड. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतं थोडक्यात त्याचे लसावी काढता येतो. म्हणजे त्याचा बघा मल्टिप्लिकेशन जर आपण करत राहिलो, तर मल्टिप्लिकेशननं मग ॲन्सर मिळून जाईल. ओके. या पद्धतीनं. हा झाला मग लसावी. ठीक आहे. आता 3 अंकांचा लसावी करता येईल का तुम्हाला आज? Yes. ट्राय करा. प्रयत्न करा. आलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. तर मग थांबूयात या ठिकाणी. थँक यू सो मच. Good night, sir. गुड नाईट. Good night, sir.